फ्लॉवरची भाजी सुकी, त्यासाठी मी इथं अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे. मी पाण्यात ठेवलेला आहे असा, आणि ह्याच्यामध्ये कधी कधी बारीक किडे असतात, तर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून मग हा भिजत घातला आहे एक 10 मिनटं. छोटे छोटे कधी कधी किडे असतात तर ते मिठाच्या पाण्यामुळे निघून जातात. ह्याच्यात नाही आहेत पण कधी कधी असतात, तर ते तुम्ही नक्की मिठाच्या पाण्यात ठेवा. आता साहित्य बघूया. 2 टोमॅटो मीडियम साईजचे, 1 कांदा, थोडासा कढीपत्ता, फोडणीला जिरी मोहरी. मसाल्यांमध्ये इथे मी घेतला घरगुती काळा मसाला, थोडासा मॅजिक मसाला. मॅजिक मसाला टाकल्यामुळे जी मुलं खात नाहीत तीही खातात. थोडंसं हिंग, 2 चमचे कांदा मसाला, अर्धा चमचा हळद. जर तुमच्याकडं काळा मसाला नसेल घरगुती तर कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरला किंवा तुमच्या घरातला मसाला वापरला तरीही चालेल. आणि कांदा मसाल्याच्या ऐवजी जर मिरची पावडर असेल तर ती पण चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर वरून. चला आपण भाजी बनवायला सुरू करूया. इथे मी कढई तापत ठेवलेली आहे स्टीलची. फ्लॉवरच्या भाजीसाठी आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत. दोन चमचे. आता आपण जिरी मोहरी टाकूया 1 चमचा. जिरी मोहरी छान तडतडू द्या. हे पहा, जिरी मोहरी छान तडतडली आहे. आपण त्याच्यात आता कढीपत्ता टाकूया. आता त्याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा, कांदा थोडासा आपण फ्राय करूया. लगेच ब्राऊन होतो हा, कारण एकच कांदा आहे. हे पहा, छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे बघा ब्राऊन झालाय, दिसत असेल तुम्हाला. आता आपण ह्याच्यात 2 टोमॅटो टाकणार आहोत चिरलेले. चिरलेले टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत. मसाले टाकून आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचं आहे. आता गॅस आपण थोडासा बारीक करूया, नाहीतर मसाले जळतील. गॅस मी बारीक केला आहे. आता टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. हे पहा, टोमॅटो छान मऊ झालेले आहेत. आता आपण ह्याच्यात फ्लॉवर टाकूया. हे पहा, मी फ्लॉवर निथळत ठेवला होता. आता आपण हा टाकतोय. ह्या भाजीमध्ये आपण बिलकुल पाणी टाकणार नाहीये. फ्लॉवरच्या पाण्यातच ही भाजी शिजवायची आहे. फ्लॉवरच्याच पाण्यामध्ये ही व्यवस्थित शिजते, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकू नका काहीच बिलकुल, नाही तर चव बिघडते भाजीची. लक्षात ठेवा. हे कोबी आणि फ्लॉवर, गवार ह्यांना शिजायला पाणी लागत नाही, ते त्यांच्या पाण्यातच शिजतात. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, म्हणजे चव छान येते भाजीला. आता आपण हे मिक्स करूया. ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे, मोठ्या गॅसवर शिजवायची आहे. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते.
पहा, झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 5 मिनिटं ठेवायची आपल्याला. 5 मिनिटं झाली, आपण झाकण खोलून बघूया मोठ्या गॅसवर. हे पहा, हे बघा, हे फ्लॉवरचंच पाणी आहे. फ्लॉवरला किती पाणी सुटलं आहे. मोठ्याच गॅसवर ही भाजी आपल्याला करायची आहे. आता परत आपण झाकण ठेवूया फ्लॉवर शिजेपर्यंत आणखीन 5 मिनिटं. आणखीन 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाजी बघूया. हे पहा, फ्लॉवरमधलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. आता पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. आता पाणी पूर्ण आटलेलं आहे फ्लॉवरचं. आता गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवायचं. बारीक करायचा गॅस. झाकण खोलून बघूया फ्लॉवर शिजलाय की नाही. हे पहा, बारीक गॅसवर 5 मिनिटं झालेली आहे. हे पहा, आता मी तुम्हाला दाखवते फ्लॉवर शिजलाय की नाही ते. आपण एक वाटी घेऊया, त्याच्यात बघूया फ्लॉवर शिजला आहे की नाही. नाही तर हातानेही तोडून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, हे पहा, शिजलेलं आहे फ्लॉवर आपले. तुम्हाला जर तेल सुटेपर्यंत भाजी शिजवायची असेल तर आणखीन 5 मिनिटे झाकण ठेवून तुम्ही अजून होऊ देऊ शकता. पण फ्लॉवर शिजलेला आहे तर जास्त शिजवल्याही चांगला लागत नाही, जास्त मऊ पडल्यावर पण. त्यामुळं आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली फ्लॉवरची भाजी तयार आहे. ही पहा, आपली गरमागरम फ्लॉवरची भाजी तयार आहे. ह्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे सजावटीसाठी. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ही भाजी आपली फक्त 15 मिनिटात शिजून झालेली आहे. पहिले 10 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर शिजवलेली आहे आणि नंतर 5 मिनिटं छोट्या गॅसवर. अशी भाजी बनवून पहा, तुमची मुलंही नक्की आवडीने खातील.